पुरता मर्यादित न राहता या आपल्या भागाच्या पलीकडे जाऊन ज्यापुढे महाडचा योगेश पेनकर जो महाडच्या MIDC मधून तो सातत्यानं त्या ठिकाणी आपला व्यवसाय सांभाळून आपली नोकरी सांभाळून क्रिकेटचं नावलौकिक करतो। तसंच या अमोलनं आणि राजनं या शिव छत्रपती आसुच्या माध्यमातून एक खेळाडू म्हणून व्यवसाय खेळ घडवून व्हावी हीच अपेक्षा राहील। धन्यवाद अमोल, आपण चांगला खेळ दाखवलात की येणारा वेळ असतो, प्रत्येकाची वेळ असते, प्रत्येक खेळाचा तो दिवस असतो, अशा पद्धतीने खेळ आपल्याला सजवावं लागतं। वावे संघाला नक्कीच कौतुक करावं लागेल ज्या रोशननं आपला संघ पराजित असताना ज्यानं 5 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी केली, आपला एक षटक हाताळला, 2 खेळाडूंना तंबूचा आसरा दाखवला तो रोशन ज्यानं वावे संघाला आपल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये धाडून दिलं, नाहीतर वावे संघाला सुद्धा अपयश असतं। एक मोठी खेळी 44 धावांचं योगदान वावे संघाला द्यावं लागलं होतं। मागील सामन्यामध्ये रोशनच्या रूपामध्ये वावे संघाला एक संकट मोचन म्हणून खेळाडू उदयास आला, तोच हा रोशन वावे संघाला ज्यानं परदेशातून आपल्या भागामध्ये येऊन आपलं व्यावसायिकाने नेतृत्व दिलं। सुधीर नाडकर आपला धन्यवाद देईल, आपण एक क्रिकेट प्रेमी आहात, गारा संघासाठी नक्कीच आपण नेहमी योगदान देतात, आपला काम धंदा 2 ते 3 दिवस सोडून आपण पूर्ण वेळ देतात। हे वेळ नक्कीच सोपं नाहीये की भविष्य काळात सुद्धा आपण असं योगदान द्या। गारा संघासाठी आमचे मित्र अजयजी नाडकर असतील, पोलीस पाटील प्रकाशजी जुमारे असतील, त्यांचे सर्व सर्व सहकारी गारा संघाला नेहमीच योगदान दिलं, भविष्य काळात सुद्धा असं योगदान द्या। जातो मैदानाकडे सेमीफायनलचा पहिला सामना होता वावे आणि दाखणे संघादरम्यान होतोय। भावेश आणि सचिन ही सलामीची जोडी दाखणे संघाकडून गोलंदाजी मार्कवर होतोय। माझ्या सोबत मात्र या ठिकाणी अनिल जोडलाय, आपल्या तोंडातून एकही शब्द मात्र हाताळत नाही, पास्को सारख्या चांगल्या कंपनी मात्र ट्रॅव्हल करतोय। पुढचा चेंडू मात्र हा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र जातोय, चेंडू होतोय 2 मात्र चेंडू टप्पे खातोय, 1 धाव पूर्ण दुसरी हाणा न करता दुसरी धाव पूर्ण होतोय, चांगली अशी फिरकी 2 धावांच्या मदतीने संघाचा श्रीगणेश होतोय, 2 धाव मिळतात दाखडे संघाला। वैभव मारणे गोलंदाजी मार्कवर वैभव मारणे हे नवचित खेळाडू आहेत, जे काही खेळाडू म्हणजे परिचित नाही असे उदयमुखाला आलेले खेळाडू वैभव मात्र ट्रॅव्हल होतोय, कशा पद्धतीने मार्क असतो, हा चेंडू मात्र पॉइंट दुसरा असल्यामुळे चेंडू जाईल सीमा पर चौकार, या 4 धाव संघाची धावसंख्या होत होती, 2-3 चेंडूच्या खेळात संघाची धावसंख्या होती ती 6। कोणताही फलंदाज सलग 3 षटकार मारेल तर माझ्याकडून त्याला 500 असेल, आणि कोणताही गोलंदाज सलग 3 खेळाडूंना तंबूचा आसरा दाखवेल त्या सुद्धा 30 बक्षीस। मात्र चेंडू कशा खेळतो, हा चेंडू मात्र जातो एक्स्ट्रा कव्हर मध्ये, चेंडू सीमा पार होईल, ट्रॅव्हल आणि चेंडू होतो सीमा पर षटकार, या 6 धावांच्या संघाची धावसंख्या होते ती। पुढचा चेंडू वैभवचा कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, सेमीफायनल मध्ये वावे संघ मात्र सज्ज आहे, आज कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र फायनल मध्ये मात्र धडक मारायची आहे। हा वैभव कशा गोलंदाजी करतो, हा मात्र चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बरोबर लेथला मात्र उजवसा करण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज मात्र आपल्या पॅडवर घेतो, 1 धावाची सांगता होते, 1 धाव मात्र पूर्ण संघाची धावसंख्या होती ती 13। गारा संघाचं मात्र कौतुक म्हणावं लागेल, एक छोटासा गाव मात्र या गावाचं नक्कीच कौतुक करावं लागेल।
चांगल्या पद्धतीने नियोजन चालतं मैदानाकडे. मात्र गोलंदाज कशामध्ये स्वाद होतो मात्र चेंडू मात्र तडवतो हाता विसवतोय. निर्धाव मात्र सांगता होते. अखेरचा पहिला षटक मात्र मार्गस्थ होत आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र 13 धावा पूर्ण होत आहेत. 3 षटकाचा सामना आणि पहिलं षटक मात्र पूर्ण होतोय. कोणताही धाव नाही, कोणतं नुकसान नाही. अखेरचा चेंडू मात्र 1 षटक हातामध्ये विसावतोय. 7 चेंडूच्या खेळ संघाची धावसंख्या होते ती 13. 7 चेंडू आणि 13 धाव पूर्ण होत आहेत. दुसरा गोलंदाज मार्गस्थ. वावे संघानं मात्र या ठिकाणी एक राखीव खेळाडू पाठवलाय. आपल्या तोंडातून मात्र हा आवाज देत नाही. अनिल मात्र आपल्या संघाला मात्र फायनल मध्ये धाडायचं असेल तर आपली ताकद नक्कीच आपलं योगदान द्यावं लागेल. अनिल विनय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. विनय रोशन मात्र त्या आपल्याला गोलंदाजीला मात्र कान मात्र देतोय. कशा पद्धतीने गोलंदाजी करावं लागेल. एक सिनियर खेळाडू या संघामध्ये पंकज आणि रोशन. पंकज मात्र हा बरीच वर्ष क्रिकेटला मात्र योगदान देतोय. अपयश आल्यानंतर सुद्धा आपल्या संघासाठी मात्र तो हा चेंडू मात्र धाडून देतोय. झेल होतोय. फलंदाज मात्र तंबूचा आसरा लागतोय. पहिला धक्का दाखवणे संघाला. मैदानावर जातोय हा एक अनुभवी खेळाडू ज्याची वाहवा करणं तेवढी सोपी नाहीये. अक्षय दाखवी संघाकडून मी ज्या आशिषच्या काळामध्ये याच आशिषमध्ये खेळत होतो. हा तर अक्षय नेहमी आम्हाला त्रासदायक ठरायचा. तोच तो फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईकला जातो आहे. फलंदाजी मात्र सलामीची जोडी मात्र अपयशी ठरल्यानंतर आपली मात्र भूमिका पार पाडायला जातो दाखवी संघाकडून. हाच अक्षय. मी या ठिकाणी बालकृष्णाचं या ठिकाणी कौतुक करेल. आपल्या कामातून या ठिकाणी तो गारळ गावासाठी वेळ देतोय. धन्यवाद बालकृष्ण. हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो एक्स्ट्राच्या बाजूनं. चेंडू मात्र खेळपट्टीला चाटून जातोय. लेग स्टंपला धरून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. हा मात्र कौतुक करावं एक्स्ट्राक्षकाची. मात्र या ठिकाणी चषक असता तो चषक मात्र नक्कीच या लाल टोपी या पंकजच्या हातामध्ये विसावला असता. कारण हा मात्र खेळाडू मात्र हा चाणक्य आहे पंकज. पुढचा चेंडू हा मात्र चेंडू पॉइंट क्षेत्रात मिड ऑफ क्षेत्रात चेंडूला ट्रॅव्हल केलं. चेंडूला सीमा पार चौकार. चेंडू कॅनलच्या दिशेने जातोय आणि चेंडू सीमा पार होईल. गारवा खायला चेंडू जातोय अक्षयनं धाडलेला. मी पहिलं सांगितलं अक्षयनं मात्र तो मोठा फटका खेळला म्हणजे चौकार हा अमूल्य फटका असेल. हा मात्र चेंडू कसा खेळतोय. चेंडूला धाडून दिलाय आपल्या अनुभवात. चेंडू सीमा पार होईल चौकार. लकीचा अक्षीचा कौतुक करावं लागेल मला. या चेंडू मध्ये सुद्धा सीमा मात्र सीमा रेषा धरप पाठवलं. मी मगाशी आपल्याला सांगितलं आठवण करून दिली. निजामपूर सारख्या एवन ग्रीन निजामपूरच्या मैदानावर जातो. मैदानावर पुढचा चेंडू कशामध्ये खेळतो. हा मात्र गोलंदाज ट्रॅव्हल करतो. हा चेंडू त्या क्षेत्रामध्ये खेळतोय. एक सकाळ चेंडू मात्र लँड होतो. एक धाव पूर्ण हा ना दुसऱ्या ओव्हरपर्यंत हा मध्ये एक धाव पूर्ण होते. एक धावच्या मध्ये संघाची धावसंख्या होती ते माझ्यासोबत सकाळपासून अमोल जिनाडकर यश गावडे हे दोन्ही गुण लेखक चांगल्या पद्धतीने काम करतात. दोन्ही
आलेल्या सकाळपासून 16 संघाला आपलं योगदान देत आहे. दोन्ही गुणलेखकांचं मी शिवछत्रपती ग्रामीकडे आशूच्या माध्यमातून संघ गाळाच्या आशूच्या माध्यमातून कौतुक करतो. पुढे चेंडू कशा ट्रॅव्हल करतो. हा चेंडू मात्र धाडून दिला. चेंडू होतोय हवेमध्ये लँड होतोय. चेंडू मात्र छेल होतो मात्र सेला सोपस झेल सोडतो. 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धावा संघाची धावसंख्या होती ती 24 धावा. मी मगाशी सांगितलं विजापूर संघ नेहमी 1 लाखाची स्पर्धा ठेवत होता. यावर्षी मात्र 1.5 लाखाची स्पर्धा पार पडली. त्या ठिकाणी सणसवाडी सारख्या संघानं फरदीन काजी आणि रजत मुंडेच्या संघासमोर चांगलं आपलं योगदान दिलं. फरदीन काजीला तर सणसवाडीच्या नवखुऱ्यात चांगल्या 6 वर्षाच्या खेळाडू नाचवलं. अक्षरशः त्याला त्या ठिकाणी भांगडा घालायला नाचवलं. फक्त 9 धावा खर्च केला होता त्या खेळाडूनं. अशा पद्धतीनं एखादा खेळाडू या संघामध्ये घडावा आणि आगामी काळात आपल्या या भागाचं नाव रोशन करावं. गोलंदाजी मार्कवर जातोय वाबे संघाकडून. रोशन कशा पद्धतीनं आपलं नाव रोशन करेल. वाबे संघासाठी हा नेहमी तारणहारा खेळाडू ठरला. मागे सामन्यात आपण पाहिलं षटक हाताला 2 फलंदाजांना मात्र तंबूचा आसरा दिला. आपल्या 5 चेंडूमध्ये 3 चौकारांमध्ये 18 धावा खर्च केल्या. हाच तो रोशन. गोलंदाजी मार्क स्वार होतोय. एक मिडल लेनचा गोलंदाज कशा मध्यम गतीचा गोलंदाज हा मात्र कशा. हा चेंडू मात्र मलेरिया शॉट खेळला. चेंडू सीमा परिषद बाजूला एक धाव पूर्ण होते. हा ना करतो दुसरी का एक धाव मात्र पूर्ण होते. मात्र फलंदाज मात्र बाद होतोय आणि चेंडू मात्र एक हाना करता मात्र फलंदाज बाद होतोय. 1 धाव पूर्ण होतोय. रोशननं मात्र घोर चूक केली. सहज त्या ठिकाणी ट्रॅव्हल केला असतं. एसटीला उद्ध्वस्त केलं असतं तर मात्र फलंदाज माघारी परतला असता. आपल्या एका अफाट अनुभवातून अतिशक्तीपणा पद्धतीनं तो त्या ठिकाणी थ्रो मारण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज सुखरूप परततोय. अक्षय सचिनला मात्र संधी मिळाली नाही. 2 चेंडू त्याने फेस केलंय. 2 चेंडू मध्ये मात्र 2 धावांचं योगदान दिलं दाखणे संघासाठी. तिसरा षटक आणि दुसरा चेंडू. धावसंख्या होते ती 25. रोशन गोलंदाजी मार्कवर तयार. हा चेंडू कशामध्ये खेळतोय. हा चेंडू मात्र मिडान क्षेत्रामध्ये जातोय. मिडान क्षेत्रामध्ये मात्र झेल होतोय पॉइंट क्षेत्रामध्ये आणि मात्र दुसरा धक्का दाखणे संघाला. अक्षय मात्र या शेवटच्या अखेरचे 4 चेंडूचा मात्र जलवा नक्कीच दाखवेल. कारण त्याला एक सुवर्ण संधी आहे. दिलेल्या संधीचं सोनं नेहमी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग क्रिकेट असेल अन्य क्षेत्रामध्ये असेल नेहमीच दिलेल्या संधीचं सोनं करणं एक क्रम पाहत असा अक्षय. दाखणे संघाला दुसरा धक्का. दाखणे संघानं फलंदाजांना वेळेचं भान ठेवायचं आहे. आणखी एक सेमीफायनल आणि फायनल सामना आपल्याला खेळवायचा बाकी आहे. 5 वाजलेत. लाईटची कमी होईल. आपल्याला डे मध्ये सामने पूर्ण करायचे आहेत. वेळेचं भान ठेवायचं दोन्ही संघानं. दाखणे संघाकडून मुकुल फलंदाजी मार्ग वेगतोय. हा चौथा आणि मधल्या फळीतला हा फलंदाज. रोशन मात्र आपल्या अनुभवाची पडाला लावतोय. हा चेंडू मात्र धाडून दिलाय. झेल नक्कीच होईल. वावे संघ मात्र सुस्थिती आहे. रोशन सुरुवातीला मात्र 1-2 चेंडू हाताळले. वावे संघ मात्र नाराज होता. आता मात्र फायनलच्या दिशेने मात्र आगीच करताना दिसतोय आमचा शेजारी संघ. नक्कीच कौतुकास पात्र असणारा हा संघ ज्यानं वावे संघ मागील वर्षापासून या असोसिएशन मध्ये दाखल झालाय. पंकज सारखा एक अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहे. आम्ही एकेकाळी प्रतिस्पर्धी म्हणून आम्ही संघ खेळायचो. जातो मैदानाकडे पुन्हा रोशन कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी ट्रॅव्हल होतोय आणि वेगावर स्वार होतोय. हा चेंडू मात्र निराव संघाचा पंकज मात्र आपले मात्र हाना करतो. मात्र
थांबवतोय आणि फलंदाजाला मात्र धाबाद करतोय पंकज. धाकणे संघाला तिसरा धक्का. पंकजला माहिती आहे ही धावसंख्या आपले 3 ते 4 खेळाडू पूर्ण पार करतील. 18 चेंडू मध्ये 25 धावांवर थांबून ठेवलं धाकणे संघाला. पूर्ण होतोय. अक्षयने मात्र आपल्या 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. स्ट्राईक रोटेट केले. 2 धावाची आपल्या संघाला मदत होते. 2 संघाच्या धावसंख्येच्या मदत संघाची धावसंख्या होते ते 27. हे नवरागामी काळामध्ये याच मैदानावर एक सांघिक खेळ असेल. 50,000चं बक्षीस आहे. 7, 8, 9 आणि 10 अशा पद्धतीने हे सामने असतील. हा चेंडू मध्ये कशा अक्षय खेळतो. हातच्या मध्ये बीट होतोय. चेंडू मात्र स्लो मोशन होतोय. स्विंग चेंडू होता. ऑफ स्टंपला चाटून जातो चेंडू आणि 3 षटकाच्या खेळ संघाची धावसंख्या होते ते 28 धावा. रोशनला मात्र धन्यवाद त्याचं कौतुक करावं लागेल. अखेरच्या षटकामध्ये रोशननं 4 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाजाला दमवजा सलग गोला. जोरदार टाळ्या या रोशनसाठी. नक्कीच एक चांगली कामगिरी म्हणावी लागेल रोशनची आपल्या संघासाठी. 4 धावा खर्च करून 3 फलंदाजाला मात्र परतीचा रस्ता दाखवला या रोशननं. वावे संघाला 30 षटकामध्ये 29 धावांची गरज. पंचाची कामगिरी आता पाहिलं तर जवळजवळ मार्चचा महिना आपल्याला पूर्णत्वास येतोय. फेब्रुवारी अखेर होतोय. झहीर भाई पंचांची कामगिरी पाहत आहे. त्यांचे सहकारी मी दोन्ही पंचांना नक्कीच धन्यवाद देईन. या उष्मघातामध्ये सुद्धा आपली चोख भूमिका बजावत आहेत. दोन्ही पंचांचे अचूक निर्णय चांगल्या पद्धतीने हाताळतात. दोन्ही पंचांना मी शिवछत्रपती असोसिएशन आणि गारा संघाकडून दोन्ही पंचांना धन्यवाद देईन. आपलं योगदान अमूल्य आहे. आपल्या योगदानाबद्दल आम्हाला शब्द अपुरे पडतील. तो मैदानाकडे वावे संघाने आपल्या सलामीची जोडी रवाना करायचे. वावे संघ 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. वावे संघाला 18 चेंडू आणि 29 धावा. 9.50च्या सरासरी धावसंख्या बनावी लागेल वावे संघाला. सलामीची जोडी याच्यानंतर सेमीफायनल दुसरा आणि अंतिम सेमीफायनल सामना जो फायनल सामन्यासाठी आपल्या अंतिम सामन्यासाठी दाखल होईल. तामाणे संघ आणि खरबाची वाडी दोन्ही शेजारील संघ. या दोन्ही संघानं कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं. आपण या ठिकाणी येऊन आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी तथा आमच्या गावचे गावचे सुपुत्र अजितजी नाडकर यांना येऊन या ठिकाणी भेटायचं आहे. तामाणे संघ आणि खरबाची वाडी. तामाणे संघ आणि खरबाची वाडी दोन्ही संघाच्या संघाने माझा वाद पोचला असेल तर दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. चलतो मैदानाकडे 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. वावे संघानं रोशनच्या अष्टपैलू खेळल्यानंतर
दुसऱ्या फेरीतून ज्यानं 2 फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला होता आणि 5 चेंडूमध्ये 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या असा हा रोशन त्याच्या अष्टपैलू खेळीनंतर संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला आणि सेमीफायनल मध्ये सुद्धा त्याने आपला करिश्मा कायम ठेवला. त्यानं 4 धावेच्या मोबदल्यामध्ये 3 फलंदाजांना मात्र तंबूचा आसरा दाखवला असा वावे संघाचा हा रोशन. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज वावे संघाला. सलामीची जोडी होते वावे संघाकडून. गाड घेतोय सनील, पंचांकडून गाड घेतोय सनील. लॉंग स्ट्राईकला होतोय निशांत. गोलंदाजी मार्गावर होतोय स्वार होतोय निशांत. सर सचिन मध्ये कशा गोलंदाजी करतोय. हा चेंडूला मात्र आपल्या खांद्यावर घेतोय. बीट होतोय. पहिल्या चेंडूची सांगता होतोय. आपल्या फॉलो थ्रो मध्ये मात्र चेंडूला तडवून क्षेत्ररक्षण करतोय सचिन. नाणेफेकसाठी तांबणे आणि खरबाची वाडी नाणेफेक होतोय. बाळकृष्ण जुमारे यांच्याकडे चेंडू मात्र जातो. समच्या मात्र समोरून ट्रॅव्हल होतोय. पंच सांगतायत चेंडू जातो स्ट्रक्चरच्या हातामध्ये विसावतोय. चेंडू सांगता होते निदा म्हणून. बाळाने मात्र ठिकाणी नाणेफेक केलंय खरबाची वाणी तांबणे संघादरम्यान. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. चेंडू येतोय स्टेडियम मध्ये. चेंडू वंश चौकार. 4 धावा. या 4 धावा संघाची धावसंख्या होते ती 3 चेंडूच्या अंतिमध्ये 4. 15 चेंडू आणि 25 धावांची गरज. तांबणे संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. खरबाची वाडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. दोन्ही संघानं सज्ज राहायचंय. तांबणे आणि खरबाची वाडी दोन्ही संघानं सज्ज राहायचं आहे. तांबणे संघानं प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आपल्या संघाला खरबाची वाडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. वावे संघाचा फलंदाज इंजर्ड होतोय. एक राखीव खेळाडू त्या ठिकाणी लवकर पळायचा आहे. वेळेचं भान ठेवायचं आहे. 5:15 वाजले. लाईटची कमी होईल. दोन्ही पंचांना वेळेचं भान ठेवायचं आहे नाहीतर मात्र षटक मात्र कमी करावे लागतील. यासाठी वेळेचं भान ठेवायचं आहे. शूज मात्र खराब होतो वावे संघाचा. रोशननं मात्र पुढील सामन्यात आज फायनल मारली. आपल्या खेळाडूंना चांगल्या क्वालिटीचं शूज मात्र खरेदी करावं एवढीच अपेक्षा. रोशन चांगल्या पद्धतीनं चांगलं शूज 2 वर्ष चांगले यूज करता येतील असे आपले खेळाडू आहेत. वावे संघासाठी चांगले हे नवजित खेळाडू उदयास येत आहेत. नक्कीच कौतुक पात्रात हे खेळाडू. जातो मैदानाकडे. 15 चेंडू आणि 25 धावांची गरज. 15 चेंडू आणि 25 धावा. कशा पद्धतीने खेळतोय हा वावे संघ. एक लोकल संघ दाखणे संघासमोर कशा पद्धतीने मारा करतोय. हा चेंडू मात्र सहज ट्रॅव्हल केलाय आणि मात्र वेगाचा फायदा घेत चेंडू जातो सीमारेषेच्या बाजू चौकार. या 4 धावा संघाची धावसंख्या होते ती 8. जे 2 चेंडूला मात्र सीमा रेषेचा मात्र आसरा दिला सनीलनं. पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव खेळले मात्र 2 चेंडू पाहिले आणि 2 चेंडूला मात्र धाडून दिलं सीमा रेषेच्या बाजूनं 4 धावांसाठी. या 4 धावा संघाची धावसंख्या होती ती 8. पुढचा चेंडू हा कशाप्रकारे खेळतोय. हा मात्र हा सुद्धा चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाजूला
चेंडू जाईल चौकार. या चेंडू जातोय चौकार. वावे संघानं पंचानं आपला निर्णय द्यायचा आहे. त्या ठिकाणी लाईनमॅन पाहायचा. या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून आमचे सहकारी शिंदे हे काम पाहतात. मी धन्यवाद शिंदे, तुम्ही मला ॲडव्हान्स दिलं की षटकार आहे, पण मी पंचांची दाद मागतोय. पंचाने चौकार सांगितला होता, मात्र तो निर्णय शिंदेने मात्र पूर्ण केला आणि हा चेंडू होईल सीमा पार षटकार. वावे संघाचा मात्र धावसंख्या होती ती 14. वावे संघ आपण या ठिकाणी गोंधळून जाऊ नये. या ठिकाणी गाढव संघानं पूर्ण युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूचा आपला निर्णयात्मक कसा देता येईल याची नोंद ठेवले. त्याच्यामुळे आपण कोणत्याही पद्धतीचा गोंधळ करू नये. पुढचा चेंडू कशा पद्धतीने हा गोंधळ हाताळतोय दखणे संघाकडून. शेवटचा चेंडू हा चेंडू जातो मात्र हातामध्ये विसर्जन मात्र बाद होतोय का काय. मात्र चेंडू मात्र निर्धार होतोय. पंच पहिला षटक मात्र मार्गस्थ होतोय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होते ती 14. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. 12 चेंडू आणि 15 धावा. जेव्हा सहज तेवढा महागडा आव्हान. क्रिकेटच्या भाषेमध्ये अनिश्चितचा गेम. वावे संघ मात्र जोशात आहे. वावे संघानं समोरील संघाला सुद्धा सांभाळून घ्यावं. धावसंख्या होते ती 7 चेंडू आणि 14 धावा. वावे संघ आपण फायनल मारलेत तर आपल्या समोर असलेल्या प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा तो संघ होता म्हणून तुम्ही फायनल मारलेत याचा सुद्धा भान ठेवायचा आहे. दाखणे संघाला सुद्धा जाता आता तुम्ही धन्यवाद द्यायचा आहे, कारण दाखणे संघाच्या समोर दुसरा संघ असता तर आणखी कडवी झुंज झाला असतील. ही भान ठेवायचं आहे. आता मैदानाकडे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. युट्यूबच्या माध्यमातून मला या ठिकाणी सहकार करतोय माझा मित्र, त्याची माझ्या जवळ 10 ते 12 वर्ष अगोदर आज पहिल्यांदा भेट झाली. 12 वर्ष काळाच्या काळात हा मित्र माझा मुंबईमध्ये व्यवसाय करतो. आज योग असा की ज्या ठिकाणी मी आज आलो इथं समालोचन करतोय. 12 ते 13 वर्षाच्या कालखंडानंतर हा मित्र आज मला मिळतोय. धन्यवाद शिंदे, कारण त्या ठिकाणी चौकार हा सांगितला पंचानं म्हणून षटकार मध्ये युट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळालं. गाला संघाला नक्की कौतुकास्पद म्हणावं लागेल की एक अचूक चांगलं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवलंय. पंचानं मात्र या चेंडूला अवांतर घोषित केलंय. चेंडूला सांगितलं हा चेंडू मात्र विषबाधी आहे, तो मात्र फेटाळून सांगितला आणि त्याला अवांतर घोषित केलंय. अवांतरामध्ये त्याची नोंद होते. धावसंख्या आणखी 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. हा मात्र चेंडू स्लोवनचा चेंडू होतोय. गोलंदाजी मार्कवर निशांत हा एक अनुभवी खेळाडू आहे. ह्याला सातत्यानं मी 10 ते 12 वर्ष या खेळाडूला पाहतोय. अंडरमच्या स्पर्धेपासून या खेळाडूला मी पाहतोय. हा एक खतरनाक खेळाडू आहे. जो फसवा खेळाडू म्हणाला जाईल तो मात्र तुम्हाला कुठेतरी फसवून नेईल असा हा दाखले संघाकडून निशान मनोज. पुढचा चेंडू मनोजच्या कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. हा चेंडू सुद्धा त्यानं टाकलाय. स्लोवनचा चेंडू आखून टप्प्याचा चेंडू. एक धाव पूर्ण होते. हा नाना करते चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागलं. एक धाव संख्या होते ते 16 धावा. दहा चेंडू आणि 13 धावांची गरज. 10 चेंडू आणि 13 धावा. म्हणूनच हा चांगला अनुभवी गोलंदाज आहे. एक धावसंख्या 40 असती तर नक्कीच वावे संघाला फेस आला असता. 29 धावा म्हणून वावे संघ मात्र जोशात आहे. 40 धावांच्या टप्प्यामध्ये जर धावसंख्या असती तर लोटांगण घातला असता वावे संघानं. जातोय मात्र गोलंदाजी मात्र मनोज करतोय. एक नक्कीच आपल्या आशावादी ठरेल या संघासाठी. स्लोमन चेंडू हाताळतोय. अनुभवी चेंडू हाताळतोय. नक्कीच मी म्हणावलं माझा आवाज पोहोचला मनातला. हा मात्र एक धावांवर मात्र म्हणावं लागेल वावे संघाला.
एक एक धाव मिळायच्या नादामध्ये वावे संघ मात्र संघर्ष करतोय. नक्कीच या गोलंदाजी वाव म्हणावं लागेल. एक अनुभव का असतो. आपण येऊन वेगावर स्वार होऊन मांडवी एक्सप्रेसच्या पद्धतीने टाकण्यापेक्षा दिवस पॅसेंजरने काय चालतो हा गोलंदाज हेच म्हणावं लागेल. वावे संघ मात्र ठेपाळतोय. एक एक धाव मिळायच्या नादामध्ये संघर्ष करतोय. संघर्ष मात्र आटला. पुढचा चेंडू सचिन हा मात्र निर्धाव होतोय. नक्कीच म्हणावं लागेल. सचिनची मात्र वाह करावी लागेल. धन्यवाद द्यावे लागते सचिनला. दाखने संघासाठी मात्र हा संकटमोचक होईल का. येणारा वेळ सांगेल. येणारी काळ सांगेल. आठ चेंडू आणि 12 धावांची गरज. 8 चेंडू आणि 12 धावा. सचिन मात्र स्वार होतोय. हा चेंडू मात्र झेल होईल का आणि सामन्यामध्ये मात्र आपण परतू का. मात्र झेल सोडतोय. निर्णायक असेल. 2 धावात पूर्ण होतात आणि तिसऱ्या धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज मात्र सांगतात 3 धाव. पंच आपला निर्णय द्यायचा आहे. 3 धावा. वावे संघाला हा चेंडू मात्र मधुमाशी आपले मध्ये कंद गोळा करून घेऊन आली असाच म्हणावं लागेल. झाडावर मधाचा पोळा होता आणि त्या मधाला झिणकारून आली मधमाशी. 3 धावा देऊन आली. अशाच पद्धतीने हा चेंडू होता. ज्या 3 धावानं भर पडते संघाला. वावे संघाला हा चेंडू मात्र निर्णायक असलेल्या सामन्याला कलाटणी देणारा चेंडू होता. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. 7 चेंडू आणि 9 धावा. सचिन नक्कीच चांगली पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि हा चेंडू मात्र यॉर्कर लेनचा टाकला चेंडू. 1 धाव मात्र पूर्ण होईल आणि 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र थांबवलं आपल्या सलामीच्या फलंदाजाला. 2 षटकामध्ये 21 धावा मात्र वावे संघ पूर्ण होतोय. मी पहिलं सांगितलं वावे संघाला जर 40 धावा असत्या तर नक्कीच फेस आला असता. गावठी भाषेमध्ये फेस काय जरी तुम्ही झोपले असले तरी 20 रन झालेलं असतं माझ्या हिशोबाने. सात चेंडू आणि 8 धावा. जातो मैदानाकडे. सलामीची जोडी मात्र माघारी परतत नाही. महेंद्र सिंग धोनीसाठी मात्र फिनिशर मात्र रोशन मात्र तयार आहे. तो मात्र म्हणतोय हा फलंदाज मात्र बाद होईल. त्या मात्र संघाला विजयाचा चेंडू मात्र मी धाडून देईल आणि महेंद्र सिंग धोनी स्टाईल मात्र माझा खेळ दाखवेल. फिनिशर माझी खेळ दाखवेल. रोशन मात्र तयार आहे. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. 1 चेंडू आणि 1 धावांची गरज असताना सुद्धा संघ पराजित होतोय. मी काल पाहिलं युट्यूबच्या माध्यमातून. वेळ नव्हता इंदापूरच्या मैदानात पाहिलं. 2 चेंडू आणि 6 धावा. त्या गोलंदाजी केली विशाल पानवरकरची टीम. माझा वर्गमित्र त्या गोलंदाजानं 2 बॉल 6 दोन्ही चेंडू निर्धाव टाकले. अशा पद्धतीने आपण अनिश्चित म्हणावे लागेल. पुढचा जातो मैदानाकडे. गोलंदाजाचं नाव आहे साहिल. साहिलनं मात्र सलग 3 चेंडू मिडून टाकले तर माझ्याकडे 500 रुपये असतील. साहिल बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो दाखवण्या संघासाठी. पहिले 3 चेंडूवर मिळून असतील माझ्याकडे 500 रुपये चेंडू झालं का. अरे अरे चांगलं झालं मात्र पहिला चेंडू मात्र 1 धाव पूर्ण होते. हा ना करते 1 धाव पूर्ण होते. मात्र फलंदाजाला मात्र पाडून देतो. फलंदाज बाद होत आणि अक्षय मात्र आपला उत्साह दाखवतोय. का ना रे बाबा उत्साह नक्कीच आला पाहिजे. जरूर अक्षय चांगलं स्टंपिंग केलेस तू आणि पहिलाच फलंदाज गारद होतोय. रोशन होतोय. मैदानच्या दिशेने चालतोय. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज.
फिनिशर म्हणून वावे संघाला मला द्यायचं आहे. हे रोशन झालं मात्र येणारा वेळ असेल, चेंडू असेल जर तर असतील 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. 5 चेंडू आणि 7 धावा. फलंदाजी मार्कवर रोशन अनुभवपणाला लागतोय. अक्षय यशरखेची भूमिका पाहतोय. एक नवखुरा गोलंदाज कशामध्ये हाताळतोय. हा मात्र चेंडू निर्धाव सांगता होते, मात्र यशरक्षक मात्र आपली चोख बजावतोय भूमिका आणि पंच दाद मात्र फेटावत आहेत. पंच सांगतायत हा चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. नियम आहे, चेंडू आहे, कोणत्याही प्रकारची चूक नाही. गोलंदाज टप्प्यावर गोलंदाजी केली आहे, हीच तर खूबी असते गोलंदाजीची. 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा कशा पद्धतीने हा फलंदाज हा मात्र चेंडू त्यानं हाताळलाय. अखेरचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू शिल्लक आणि 7 धावा. वावी संघ मात्र मॅन झालाय, शांत बसलाय. अगोदर मात्र ते वातावरण मात्र त्यांचं गरम होतं. 3 चेंडू आणि 7 धावा कशा पद्धतीने गोलंदाजी करतो हा नवखुरा गोलंदाज साहिल. साहिल मात्र आवाज ऐकला आणि भाजून चटकार रोशननं मात्र धाडून दिले आणि परत फेड केली. टोटल चेंज आहे का? कंपल्सरी आहे, 2 नाही का? रोशन मात्र थकवला होता मित्र. आज मात्र खैर नव्हती वावे गावात. आवाज मात्र ऐकला, नाहीतर आज रात्रभर ऐकताना झालं असं मित्रा. पुढच्या रविवारपर्यंत हे वादळ शांत झालं नसतं. प्रत्येक गावातील मित्रांना तुला टोचन केलं असतं. एवढं वर्षाचं क्रिकेट मात्र तुझं संपुष्टाला असतं. आता मैदानाकडे 2 चेंडून 1 धाव कंपल्सरी चेस. माझा गुण लेखक माझा सहकारी माझे दोन्ही सहकारी सांगतायत की 2 चेंडू आणि 1 धाव. दोन्ही चेंडू मध्ये दोन्ही 1 धाव येणं गरजेचे आहे. वावे संघाच्या कोणत्याही खेळाडू मैदानात जायचं नाही, आपल्या पेनल्टी असेल. दोन्ही संघांनी लक्ष ठेवायचं, वावे संघ थांबायचा आहे. रोशन नक्कीच मॅच जिंकेल. दाखणे संघ मात्र अक्षय मात्र टेन्शन मध्ये आहे. मॅच आणली होती मात्र परतीच्या पावलाने चालली ती. अवदस मात्र आली आहे. चेंडू मात्र कशा पद्धतीने घेतोय मात्र अरे मात्र मित्रा जातो थर्माई क्षेत्रामध्ये चेंडूवर ट्रॅव्हल चौकार आणि वावे संघ मात्र विजयी झालाय. विजयी संघाचं मात्र कौतुक करावं लागणे संघानं चांगलं. दाखणे संघानं मात्र चांगलं योगदान दिलं. मी पहिलं सांगितलं 40 धावांचं जर आव्हान असतं तर वेगळं चित्र असतं. या दोन्ही संघा